सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं तेरी मेरी कहाणी या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे, जिचं नाव आहे मिलन अभी आधा अधुरा है. रोहितनं रात्री बाहेरून आल्या आल्या राणीसोबत रोमॅन्स केला. तिच्यासोबत मिलन केलं आणि मग म्हणाला, मला जेवायला वाढ. राणीनंही रोहितला जेवायला वाढलं आणि तिथून निघाली. तसा तो म्हणाला, कुठे चाललीस? माझ्यासमोर बस. ती म्हणाली, थोडासा होमवर्क राहिला आहे, तो करते. 6-7 दिवसांचा होमवर्क शिल्लक आहे. रोहित थोडा रूढ आवाजात म्हणाला, नंतर कर, आता माझ्यासमोर बस म्हटलं तर बसायचं. राणी म्हणाली, आता तुम्ही असं कराल का? याला काय म्हणायचं? आणि रोहित म्हणाला, नवऱ्याचा प्रेमळ जाच. आणि राणी आता तोंड वाकडं करून त्याच्यासमोर शांत बसली आणि त्याच्याकडे गालाला हात लावून बघत म्हणाली, अहो, इथे मी नुसतं तुमच्याकडे बघत बसायचं का? असला कसला हट्ट तुमचा? रोहित म्हणाला, मला एकट्याला जेवण जाणार नाही गं, मला सगळ्यांसोबत जेवण करण्याची सवय आहे. ती म्हणाली, मग बेडरूममध्ये येता का? तो म्हणाला, अजिबात नाही. तिथं तू अभ्यास करायचा आणि माझ्याकडे दुर्लक्ष करायचं आणि मी खायचं का? ते काही नाही, तू माझ्यासमोर बसायचं, माझ्याकडे बघत. राणी म्हणाली, एकटं जेवण करू वाटत नाही तर मग लवकर घरी यायचं ना, कुठे जाता रोज आणि इतक्या रात्री घरी येत असता का? रोहित म्हणाला, असतात मित्रांची कामं. राणी म्हणाली, दररोज मित्रांना काय भेटायचं असतं? रोहित म्हणाला, आता दिवसभर तर कॉलेज आणि कारखाना असतो, मग मतदारसंघातली कामं मी यावेळी करतो. लोकही घरी सापडतात संध्याकाळी. समस्या सोडवाव्या लागतात त्यांच्या. कुणाची लाईट, कुणाचं पाणी, कुणाचं रेशन, सगळं बघावं लागतं. राणी म्हणाली, तुम्ही खूप थकत असाल ना? रोहित हसून म्हणाला, थकायचो आधी, पण आता नाही थकल्यासारखं वाटत. तू आहेस की माझा थकवा घालवायला, आणि माझा थकवा मघाशीच गेला. ती हसली आणि म्हणाली, तुम्ही तुमच्यासमोर खायचं आणि मी असं रिकामं बसून राहायचं का? माझंही काहीतरी काम झालं असतं ना. रोहित म्हणाला, मग मला भरवणार असशील तर भरव. आणि राणी, ऐक ना, तू ना मला अहो म्हण ना. राणी म्हणाली, का? रोहित म्हणायचं नाही का? आधी कोण हट्ट करत होतं रोहित म्हण म्हणून? सर, तुम्ही ना खूप लहरी आहात. रोहित म्हणाला, अगं आधी मीच म्हणायचो, पण नंतर मी विचार केला की रोहित तर मला सगळेजण म्हणतात ना, पण अहो असं फक्त तू एकटीच म्हणशील ना, आणि खूप युनिक वाटतं ते. राणी, तुझ्या या अहो या हाकेनं मला मंत्रमुग्ध करून टाकलं आहे. आणखी एकदा म्हण ना अहो. आणि ती म्हणाली, रोहित. रोहित म्हणाला, राणी, अगं मी म्हणालो, मला अहो म्हण. आणि राणीनं पुन्हा तोंडानं नकार देत चक केलं आणि म्हणाली, आता मी तुम्हाला रोहितच म्हणणार, कारण तुम्ही पक्क माझ्या लक्षात आणून दिलं आहे ते. माझा गाल चावून चाव. आठवतं ना मला किती शिक्षा केली तुम्ही सर म्हटलं म्हणून, अहो म्हटलं म्हणून. रोहित म्हणाला, मग आता रोहित म्हणालीस की शिक्षा करणार? फक्त अहो म्हण. आणि राणी म्हणाली, आणि जर दोन्ही म्हणायचं असेल तर अहो रोहित असं चालेल ना? आणि तो हसून म्हणाला, चालेल. मग त्याचं पोट भरलं तरीही तो म्हणाला, मला भात दे. मग तिनं त्याला भात वाढला आणि त्यानं प्लेटमध्ये तसंच शिल्लक ठेवलं आणि प्लेट तिच्यासमोर सरकवली. राणी म्हणाली, आता हे काय? तो म्हणाला, नवऱ्याचं प्रेम, आता खा. आणि पोट भरलंय असा बहाणा नको. बायकोची काळजी घेतली पाहिजे बाबा. आधीच माझी बायको खूप रुसकी आहे. रुसून दिल्लीला गेली होती आणि आता नाही लक्ष दिलं तर गेली आफ्रिकेच्या जंगलात, तर काय करू? कुठं शोधू मी तिला? आणि तिनं गुपचूप हसून त्याचे 3-4 शिल्लक राहिलेले घास उष्टे खाल्ले आणि त्याचं प्रेम आणि त्याची काळजी बघून तिचं पोट आधीच भरून गेलं होतं. आणि ती खाईपर्यंत तो तिच्यासमोरच बसला. आणि ती म्हणाली, जपानला जायची सगळी तयारी झाली का? रोहित म्हणाला, हो सगळी तयारी झाली, पण राणी अगं मी नाही येऊ शकत, मला खूप काम आहेत. राणी हिरमुसली आणि म्हणाली, का? रोहित मुद्दाम म्हणाला, अगं आहेत कामं तर आहेत ना, पण तू एक काम करतेस का? मनोजसोबत जातेस का? राणी लगेच थोडी खुश झाली आणि म्हणाली, चालेल की जाईन. आणि रोहित थोडासा खोचकपणे म्हणाला, हो का? आता तू त्याच्यासोबत इतक्या लांब एकटी जाशील? राणी म्हणाली, त्यात काय झालं, तो माझा चांगला फ्रेंड आहे, मला त्याच्यावर विश्वास आहे. आणि रोहित म्हणाला, पण मला नाही ना विश्वास. एकतर मी माझं काम कॅन्सल करीन आणि तुझ्यासोबत येईन, किंवा मी माझं काम नाही कॅन्सल झालं तर तुझा जपान दौरा कॅन्सल करीन.
पण तुला कोणासोबत एकटीला पाठवणार नाही. गॉट इट? असं म्हणून त्यानं तिच्यावर डोळे रोखले आणि त्याला नाही आवडलं. मनोजचं नाव काढलेलं हे तिला कळलं आणि ती म्हणाली, मी असं कुठं म्हणाले की मी त्याच्यासोबत जाईन? तुम्हीच म्हणाला म्हणून म्हटलं ना, तुम्ही असं का करता हो? आणि आता राणीला कळत नव्हतं की हा रोहित काय चीज आहे. आणि त्या दोघांचं नातं सुरू झालं होतं, पण ती आता नवरा बायकोच्या नात्यामध्ये सापडली होती आणि एका वेगळ्याच कचाट्यात सापडली होती असं म्हटलं तरी हरकत नव्हती. मग आता दोघांनीही हात धुतला आणि तिच्या खांद्यावर हात टाकून तो तिला टेरेसवर घेऊन गेला. आणि राणीला तर आता काय करावं ते कळतच नव्हतं. एकतर तिचा अभ्यास बुडत होता, परीक्षा जवळ येत होती आणि रोहित मूडमध्ये येत होता. आणि हे सगळं जर लग्न झाल्या त्यांच्यासोबत झालं असतं, त्यांच्यात त्याच वेळी फिजिकल अटॅचमेंट निर्माण झाली असती, तर आता रोहित इतका उतावळा झाला नसता, इतका रोमॅन्टिक मूडमध्ये आला नसता. पण हे सगळं त्यांच्यातले संबंध वगैरे ताजे निर्माण झाले होते आणि त्याला राहवत नव्हतं. दोष त्याचाही नव्हता. आणि महत्त्वाचं म्हणजे तो स्वतःवर कंट्रोल करू शकत नव्हता. आणि ती तरीही म्हणाली, अहो रोहित, मला कळतंय. आणि रोहित म्हणाला, तुझा अभ्यास आहे, पण थोडंसं मूड आहे ग माझा. तुझ्यासोबत टेरेसवरची थंड हवा खायची आहे, चल ना. असं म्हणून टेरेसवर जाता जाता त्यानं तिला उचलून पण घेतली आणि वर घेऊन गेला. राणी मात्र स्वतःच्या अभ्यासासाठी स्वतःला खूप कंट्रोल करायची. आणि आता त्या दोघांचं ते प्रेमळ संभाषण इतका वेळ जानकी ऐकत होती आणि तिनं त्यांना डिस्टर्ब केला नाही. आणि रोहितमध्ये झालेला तो बदल बघून ती खूप सुखावली. मग रोहित राणी काही वेळ टेरेसवर थांबले. तो तिच्याजवळ आला. तिचे हवेवर उडणारे केस त्यानं सावरले. तिच्या डोळ्यात काही क्षण बघितलं आणि स्वतःशीच हसला. राणी म्हणाली, काय झालं, का हसलात? आणि रोहित म्हणाला, काहीतरी आठवलं. राणी म्हणाली, काय? रोहित म्हणाला, अगं दोन्ही हात मोडले होते ना, तेव्हा तू अशीच खिडकीत बसली होतीस पुस्तक वाचत. तेव्हाही असंच तुझे केस वाऱ्यावर उडायचे आणि तेव्हा फार इच्छा झाली होती तुझे केस सावरावेत. अगं पण दोन्ही हाताने फ्रॅक्चर झालो होतो आणि ती इच्छा तशीच दाबून ठेवली. राणी आता हसली आणि तिने आकाशाकडे बघितलं. तसं त्यानं तिला पाठीमागून पुन्हा मिठी मारली आणि फारच सेडिक्टिव्ह आवाजात म्हणाला, राणी, आय लव्ह यू अँड आय एम सॉरी. राणी म्हणाली, आता झालं गेलं विसरून जा. कुठपर्यंत त्याच गोष्टी मनाला लावून घेणार. शेवट गोड तर सगळं गोड. आणि रोहित हसून म्हणाला, त्या गोष्टीबद्दल मी तुला सॉरी म्हणतच नाही. राणी म्हणाली, मग कशाबद्दल? रोहित म्हणाला, कारण मी आत्ताही तुला अभ्यास करू देणार नाही म्हणून. आणि राणी म्हणाली, नाही हां, प्लीज मला अभ्यास करू द्या, खूप टाईमपास झाला आहे. आणि तो म्हणाला, नो प्लीज, थँक्यू, सॉरी, मला काहीही ऐकायचं नाही राणी, फक्त थोडा वेळ दे. असं म्हणून आणखीन तिला घेऊन गेला, उचलून घेऊन गेला आणि बेडवर टाकली आणि पुन्हा तिच्यासोबत मिलन करून मोकळा झाला. आणि आता मात्र तिला ठिकठिकाणी लव बाईट करून त्यानं घायाळ करून सोडली होती. आणि तो झोपला. आणि आता राणीसुद्धा थकून झोपली आणि अभ्यास सोडला आणि तीही झोपली. पहाटे उठून राणीनं तिचा अभ्यास केला आणि त्याच्या वेळेला रोहितही उठला. त्यानं एक्सरसाइज करायला सुरुवात केली. राणी बाथरूममधून आली आणि डिप्स काढत असलेल्या रोहितच्या पाठीवर हळूच बसली. आणि तो म्हणाला, वाघाच्या शेपटीवर पाय देतेस बरं का, एकदा पंजामध्ये पकडली तर लवकर सोडणार नाही. राणी म्हणाली, पकडून दाखवा बरं. आणि तो म्हणाला, थांब. असं म्हणून तिला पकडणार इतक्यात राणी पटकन उठली आणि आरशासमोर जाऊन तयार व्हायला लागली. आणि रोहित म्हणाला, राणी, आता येलो कलर, आणि जर मुद्दाम नाही घातलास ना तर तुला रूमच्या बाहेर पडू देणार नाही. आणि आता राणी नखरे करू शकत नव्हती. नवरा होता ना आता तो परमनंट, फक्त कागदावरचा नव्हता. मग तिनं गुपचूप येलो ड्रेस घातला आणि तो उठला आणि म्हणाला, माय गॉड, खूप सुंदर दिसतेस. असं म्हणून तिच्या गालावर किस केला आणि आंघोळीला निघून गेला. आणि ती नाश्ता बनवण्यासाठी किचनमध्ये गेली तर तिथं सोनम आधीपासूनच उभा होती. आणि सोनमनं तिच्याकडे गुड मॉर्निंग राणीताई असं म्हणून बघितलं आणि गालात हसायला लागली. सोनम तिला ताई म्हणायची हे राणीला ऐकायला आड वाटायचं, कारण सोनम तिच्यापेक्षा वयानं जास्त होती. राणी छोटी होती, पण मानानं राणी मोठी होती. पण तरीही सोनम तिची सभ्यता विसरत नव्हती
आणि सूर्यवंशींच्या तिन्ही सुना एकदम संस्कारी झाल्या होत्या. आणि राणी रात्रीच्या रोहीच्या लवबॅटने घायाळ झालेली होती, पण तिनं आता काहीच नाही बघितलं असं भासवलं सोनमनं. आणि राणीची आणि रोहीची डायनिंग टेबलवर चांगलीच गंमत होणार होती आणि सगळ्यांनी त्यांची टांग खेचायची म्हणून सोनम आता गुपचूप बसली. मग दोघींनी नाश्ता बनवला आणि सगळे नाश्त्यासाठी बसले. राणीही बसली तिला जायचं होतं म्हणून. आणि सोनमनं रोशनकडे बघून खुणवलं आणि राणीकडे बघ म्हणाली. आणि हे सगळं बघून रोशनसुद्धा हसला गालात आणि म्हणाला, रोहित दादा, अरे रात्री ॲम्ब्युलन्स आली होती का रे आपल्या दारात? राहुल दादा, तू बघितली का रे? आई, तू बघितली का? बाबा, तुम्ही? रोहित म्हणाला, ॲम्ब्युलन्स? आणि ती कशाला? कोण आजारी आहे का? रोशन म्हणाला, आजारी आहे कोणीतरी म्हणून म्हणतोय. रोहित खात खात म्हणाला, कोण आजारी आहे? रोशन म्हणाला, तू. आणि तुझ्यामुळे राणी वहिनी. आणि तुला झाला लवेरिया. आणि त्याची सगळी चिन्ह वहिनीच्या अंगावर दिसतात. आणि आता सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं आणि खूप हसायला लागले. आणि राणी लाजून उठून पळायला लागली. इतक्यात रोहितनं तिचा हात पकडला आणि म्हणाला, पोटभर नाश्ता करून घे. हे सगळं सुरूच राहणार, मग कुठपर्यंत लाजशील? आणि राणी मान खाली घालून बसली आणि ती खात नव्हती. मग सपना म्हणाली, रोहित भाऊजी, अहो बहुतेक तुमच्या बायकोला असं वाटते की तुम्ही तिला भरवावं आणि आम्ही सगळे डोळे झाकून घेतो, तुम्ही तिला भरवा. आता कधीच मस्करी न करणारा राहुलसुद्धा हसून आला. हो ना, दिल्लीमध्ये तर त्यानंच भरवलं असेल आणि इकडे येऊन पंचायत झाली आम्हा सगळ्यांमध्ये, पण डोंट वरी, आम्ही काहीही बघणार नाही, असं म्हणून सगळे हसत होते. आणि रोहित म्हणाला, दादा तू सुद्धा? आणि राहुल म्हणाला, रोहित, आता तुझ्यासारखा विश्वामित्र जर मदन झाला असेल तर मी थोडी मस्करी केली तर काय झालं? आणि रोशन म्हणाला, तेच ना, आमच्या मेनका वहिनीनं राणी वहिनीनं रोहित उर्फ मदनराव यांना चांगलंच घायाळ केलंय तिच्या नजरेचे बाण टाकून. आणि आमचा मदन घायाळ झाला, पाण्यात पडावा तसा. तसे आता पुन्हा सगळे हसले आणि राणीला अजून चूर व्हायची. आणि खऱ्या अर्थानं आता तिला संसाराला आणि लग्नानंतरच्या गुलाबी दिवसांना सुरुवात झाली असं वाटायचं. मग रोहितनं पटकन नाश्ता केला आणि उठला आणि म्हणाला, राणी चल पटकन, आज आपण एकत्र जाऊया, कारण कॉलेजनंतर मी तुला कारखान्यावर घेऊन जाणार. आणि आई, आज आम्हा तिघांसाठी टिफिन कारखान्यावर पाठव. आणि रोशन, तू वर्क फ्रॉम होम करत करत फार्म हाऊसवर जायचं आणि फॅक्टरीकडे लक्ष द्यायचं. चल राणी पटकन, असं म्हणून तो निघाला. सोनम म्हणाली, रोहित दादा, अहो त्यांचा नाश्ता तरी होऊ द्या. काय हो तुम्ही, आता 1 मिनिट पण बायकोला दूर ठेवणार नाही का? आता रोज त्यांना कारखान्यावर घेऊन जाणार. आणि हे काय झालं आहे आज? राणीताई बिचारी कोणाकोणाला तोंड दाखवेल? तुम्ही तर त्यांना कुठे कुठे घायाळ करून ठेवलं आणि तोंड दाखवण्यासारखं नाही राहिलं काही. आणि सपना त्याची मस्करी करत म्हणाली, रोहित भाऊजी, जरा हळूहळू बरं का, बायको नाजूक आहे तुमची. आता सगळे त्या दोघांना हसायचे. तो थोडा गप्पच बसला, कारण तो हसत राहिला तर सगळे असेच चिडवत राहतील. मग तो थोडा सिरियस होत म्हणाला, येतो आम्ही. आणि गॉगल लावून पुढे निघून गेला. मग राणी त्याच्या पाठीमागं बसली, त्याच्या खांद्यावर हात ठेवून. गाडी सुरू झाली. थंड हवा दोघांच्याही अंगाला स्पर्शून गेली आणि त्यानं तिच्या खांद्यावरचा एक हात घेतला आणि मांडीवर ठेवला स्वतःच्या आणि आरशात तिच्याकडे बघितलं. ती हसते हे बघून तो म्हणाला, विचारणार नाहीस का मी तुला का घेऊन चाललो आहे कारखान्यावर? ती म्हणाली, का? रोहित म्हणाला, खरंच राणी, अगं आता तुला 1 मिनिट सोडून राहू वाटत नाही. आता मला तर वाटतं आता कारखान्यावर सुद्धा एखादी प्रायव्हेट रूम तयार करावी आपल्यासाठी. तसं तिनं त्याच्याकडे आरशात बघितलं आणि डोळे मोठे केले. आणि तो हसला आणि म्हणाला, अगं सध्या अकाउंटची कामं जास्त वाढलीत. तुझंही अकाउंट चांगलं आहे ना, म्हणून तुला घेऊन चाललो आहे. 3-4 दिवस थोडीशी मदत कर ना. तू ना दूध डेअरीचं अकाउंट बघ, पुन्हा नंतर पतपेढी आहेच. खूप खूप कामं आहेत राणी. मार्च एंडिंग जवळ येते ना, आणि एवढ्या मोठ्या व्यापाचं अकाउंट आपणच केलेलं बरं. लोक घोळ घालतात गं, आणि दादाला घोळ घातलेला आवडत नाही. आणि राणी म्हणाली, पण अहो माझी एक्झाम आणि अभ्यास तुम्ही कधी करणार? रोहित म्हणाला, होईल गं, तू खूप हुशार आहेस, मला माहीत आहे. आणि मग थोडंसं गाव सोडल्यावर राणीनं त्याला मिठी मारली आणि तो म्हणाला, झोपू नको, नाहीतर अशीच मिठी मारून कॉलेजमध्ये येशील. राणी हसली आणि म्हणाली, तसंही आता दोघांना एकाच गाडीवर बघून बऱ्याच जणांच्या भोवया उंचवणार आहेत आणि तुमच्या सपना मॅडमचे हार्ट फेल होणार. तिला हार्ट अटॅक येतो की काय कुणास ठाऊक.
आणि तुमच्यावर मरणाऱ्या अनेक मुली करणाऱ्या सगळ्याजणी तर जीव सोडून देतील मला तुम्हाला अशी मिठी मारलेली बघून. रोहित हसून म्हणाला, काय गं राणी, आता त्यांना कळले तू माझी बायको आहेस, मग अजूनही त्या माझ्याविषयी माझ्या शर्टविषयी चर्चा करतात का? राणी म्हणाली, माझ्यासमोर नाही करत, पाठीमागं करत असतील तर काय माहीत. आणि तुम्हाला सांगू कसं, आपलं लग्न झाल्यावर मी सुद्धा त्यांच्यामध्ये सामील व्हायची, तुमच्या शर्टचा रंग सांगायचे आणि बरोबर यायचा, कारण तुम्ही माझ्यासमोर तो शर्ट घालायचा ना, आणि मुली चक्रावून जायच्या. आता पण नक्कीच मला शिव्या देत असतील तुमची बायको झाली म्हणून. आणि माहीत आहे का, एक जण तर म्हणाली होती की काही महिन्यांपूर्वी मी मुद्दाम सांगितलं होतं की माझ्या नवऱ्याचं नाव रोहित सूर्यवंशी आहे, तर ती म्हणाली, रोहित सर जर तुझे मिस्टर असतील ना तर राणी मी जीव सोडून देते. तुझ्यासारख्या थर्ड क्लास सडकछाप मुलीचा नवरा इतका हँडसम आणि रिच असू शकत नाही. आणि रोहित म्हणाला, असं का, मग तू काय म्हणालीस? राणी म्हणाली, मी काय नाही म्हणाले, पण त्या दिवशी आपली खरी ओळख झाल्यावर तिला म्हणाले मी की दे जीव. पण कुठं जीव देते, नुसतं म्हणायचं असतं, पण अजूनही ती जिवंत आहे. रोहित हसून म्हणाला, या सगळ्या अल्लड मुली आहेत, कच्च्या वयात प्रेम करायचं आणि मी तुझ्यासाठी जीव देईन म्हणायचं, पण काही खरं नसतं आणि म्हणून माझा प्रेमावर विश्वास नाही. राणी म्हणाली, मग आता कसं करताय प्रेम? रोहित म्हणाला, तुझी गोष्ट वेगळी आहे, तू त्यांच्याशी तुझं कम्पॅरिझन करू नकोस बरं. असं म्हणून तिचा मांडीवरचा हात हातात घेऊन त्यावर किस केला. आणि मग गाडी जशी कॉलेजच्या गेटवर आली तशी राणी त्याच्यापासून मागं सरकून बसली. आणि आताही त्या दोघांना गाडीवर बघितलं. ब्लॅक गॉगल घातलेला मरून शर्टमधला हँडसम रोहित बघितला की त्या पोरी त्याच्यावर मरून पडायच्या, पण पाठीमागं बसलेल्या राणीला बघितलं आणि सगळ्याच निघून गेल्या. आणि आता राणीला अजिबात उशीर होत नव्हता कॉलेजला यायला. आणि रोहितनं मुद्दाम अभ्यास पूर्ण झाला का असं विचारलं नाही, कारण राणीचा पूर्ण नसणार हे त्याला माहीत होतं. पण आता राणीकडे बघितलं, तिच्या ओठांचा तुकडा निघाला होता, गालावर थोडंसं लाल झालं होतं, मानेवर लाल झालं होतं. आणि ते बघून काही चावट मुलं रोहितकडे बघून हसायची, राणीकडे बघून हसायची. ते दोघे मात्र सिरियस होते. दोघांच्याही नजरेत एकमेकांविषयी वेगळ्या भावना नव्हत्या, ज्या घरी असतात त्या. स्टुडंट आणि प्रोफेसर असाच ॲक्ट ते कॉलेजमध्ये करत होते. आणि मेघना जशी आली तिच्या पिरियडला आणि राणीच्या शरीरावरचे ते डाग बघितले आणि तिला अस्वस्थ झालं. तिला काही टीचिंग करता येईनच. सारखं सारखं लक्ष राणीच्या ओठांवर जायचं आणि रोहित आणि राणी एकमेकांना किस करताना तिला दिसायचे. आणि अचानकच ती ओरडून म्हणाली, राणी उभी राहा. राणीला तर काही कळलंच नाही. ती उभा राहिली आणि म्हणाली, काय झालं मॅडम? आणि ती म्हणाली, तुझे प्रोजेक्ट कंप्लीट झाले नाहीत, ते कधी करणार आहे? राणी म्हणाली, मॅडम मी दिल्लीला गेले होते त्यामुळे राहिले, मी देते कंप्लीट करून, उद्या देते. मेघना चिडून म्हणाली, कालही तू अशीच म्हणाली होतीस की उद्या देते, मग आज का नाही आणले? आणि आता काय सांगायचं तिला? रात्री रोहितनं तिला काहीच करू दिलं नव्हतं आणि मेघना तिला खोचकपणे बोलत म्हणाली, इतर गोष्टीतून फुरसत मिळेल तर अभ्यास करशील ना, पण असू दे, आता यानंतर मी तुझी प्रोजेक्टची वही घेणारच नाही, कारण मी वही फक्त आणि फक्त परवापर्यंत घेणार होते, तरीही तुला 2 दिवसाची मुदत दिली आणि आता तुला मार्क मिळणार नाहीत. राणी हिरमुसली आणि मेघनाने तिला चांगलीच कोड्यात पकडली आणि तिच्यासोबतच रोहितला सुद्धा. मग कॉलेज सुटलं. राणी रोहितची वाट बघत होती आणि गाडी जवळ उभा राहिली होती. ती नाराज झाली होती. रोहित म्हणाला, काय झालं? राणी म्हणाली, मेघना मॅडम माझी प्रोजेक्टची वही आता घेणार नाहीत आणि माझं नुकसान होणार. रोहित म्हणाला, मी सांगतो. इतक्यात तिकडून मेघना स्कूटीकडे आली, पर्स अडकवून घरी निघाली आणि त्या दोघांकडे अजिबात बघितलं नाही तिनं. आणि रोहित डोळ्यांचा गॉगल काढून म्हणाला, मिस मेघना, तुम्ही राणीची प्रोजेक्टची वही का घेत नाही? मेघना आता चांगलंच लक्षात ठेवून म्हणाली, सूर्यवंशी सर. आता जेव्हापासून त्यानं तिला सूर्यवंशी सर म्हणा असं सांगितलं होतं तेव्हापासून ती त्याच्याशी कमी बोलत होती, कमी वेळा हाक मारत होती. तिला त्याचं नाव घ्यायला खूप आवडायचं, पण त्यानं तीही बंदी केली. आणि आता ती त्याला आवर्जून म्हणाली, सूर्यवंशी सर. मी तिला ऑलरेडी 2 दिवस जास्त मुदत दिली होती, तरीही तिनं ती वही आणली नाही आणि आता मी घेणार नाही. आणि का घ्यायची मी तिची वही सांगा? तुम्हीच म्हणता ना स्टुडंट आहे आणि मी सगळ्यांना समान नजरेनं बघावं, तर ती माझ्या नजरेत फक्त स्टुडंट आहे की तुमचं असं मत आहे? कॉलेज तुमचं, बायको तुमची, प्रोफेसर तुम्ही, म्हणून मी तिला वेगळी ट्रीटमेंट द्यावी? आणि तसं असेल तर मग मी देते तिला मार्क फुकटचे. तिच्या प्रोजेक्टच्या वहीची सुद्धा गरज नाही मला, पण हे मार्क वशिलेचे असतील एवढं लक्षात ठेवा. आता रोहितही काही बोलू शकला नाही.
राणी तर गप्पच बसली आणि सपना आता हसून निघून गेली आणि जाता जाता म्हणाली, तुम्हा दोघांना असंच बोलती बंद करून गप्प बसवणार मी, नाही सोडणार. माझा अपमान करता का? आणि राणी नाराज झाली आणि रोहित तिचा हात हातात घेऊन म्हणाला, डोंट वरी. आणि राणी त्याचा हात झटकून म्हणाली, काय डोंट वरी? तुम्ही मला काहीच करू देत नाही, सारखं जवळ घेऊन बसता. अहो तुम्ही विसरताय का, मला माझं करिअरसुद्धा घडवायचं आहे. आणि रोहित म्हणाला, सॉरी. आणि हे बघ, जास्त करिअर करू नकोस. तुझं करिअर इथे आपल्या उद्योगामध्ये सुद्धा घडू शकतं. घरचेच उद्योग इतके आहेत की तुला बाहेर जायची गरज नाही, समजलं? राणी म्हणाली, म्हणजे मला बाहेर एखादी चांगली संधी आली तर मी जायचं नाही का? रोहित मला ते बघू पुढच्या पुढं, तो आत्ताचा विषय नाही, सध्या तरी जास्त टेन्शन घेऊ नकोस, इतकंच म्हणायचं आहे मला. आणि आता या मेघनाचं काय करायचं हे बघूच, पण शेवटी तिचाही रूल आहे, तिच्या सब्जेक्टपुरता मर्यादित राहतो. राणी म्हणाली, मी तुम्हाला म्हणाले होते दिल्लीवरून लवकर घरी चला, तुम्ही का नाही आलात? रोहित म्हणाला, राणी तुला माझ्या फिलिंगची काळजी नाही का गं? अगं प्रेमात पडलो होतो मी तुझ्या, आणि आपण हनीमूनला गेलो होतो, असं समज ना. राणी म्हणाली, म्हणजे तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही करणार, मला मार्क कमी पडू देत का? रोहित म्हणाला, काहीही बिघडणार नाही, तू नापास होणार नाहीस त्यामुळे, पण मी इंटरफेअरसुद्धा करणार नाही. हां, मला आवडत नाही. पण तू हवं तर मेघना मॅडमना कन्व्हिन्स कर ना तुझ्या पद्धतीनं सॉरी वगैरे म्हणून. आणि राणीला रोहितचा रागच आला. यांनी मला दिल्लीत थांबवलं, रात्रीचा मला अभ्यास करू देत नाहीत आणि वरून असं अंग झटकायचं. कसं जमतं ना या पुरुषांना असं सगळं झटकून द्यायला, असं तिला वाटलं. आणि ती गुपचूप कॉलेजच्या गेटच्या बाहेर चालत गेली. तो पाठीमागून गेला. तिच्यासमोर गाडी थांबवली. आता जास्त नखरे न करता ती पटकन गाडीवर बसली आणि कारखान्यावर तिला घेऊन गेला. पण जाताना राणी अजिबात त्याला चिकटून बसली नाही. त्यानंही तिला चिकटण्याचा आग्रह केला नाही. पण तिथं पोहोचल्यावर तिला थोडंसं काम समजावून दिलं. आणि मग राहुलसुद्धा आला आणि तिघांनीही लंच केला. आणि राणी बाहेर जाऊन बसली होती तिचं काम करत, आणि तिला ते काम लगेच समजलंसुद्धा. आणि इतक्यात रोहितला फोन आला आणि टिंगू म्हणाला, रोहित अरे राडा झालाय, संग्रामच्या लोकांनी तमाशा उभा केला इथं, आपल्या मतदारसंघातल्या लोकांना मारले, तू लवकर ये, पोलीस आले आहेत आणि विनाकारण आपल्याच लोकांना राडा करतात म्हणून केसमध्ये अडकवत आहेत. आणि रोहित राणीला काहीच न सांगता पटकन निघून गेला. संग्रामवर त्यानं खूप दातोट खाल्ले आणि आता याला सोडणार नाही असं म्हणाला. आणि त्याच्या माणसांना पोलीस आतमध्ये घालत होते. इतक्यात रोहित तिथं गेला आणि मला सगळ्यांना खाली उतरावा आणि त्यांनी केलंय काय हे इथेच मला कळू द्या. आता त्या पोलिसांनी खाल्ले होते संग्रामचे पैसे आणि ते म्हणाले, इथे नाही, आता पोलीस स्टेशनला येऊन बघा, असं म्हणून ते रोहितच्या लोकांना घेऊन गेले. आणि रोहित लगेच पाठीमागून तिकडे गेला पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यालाही पोलीस स्टेशनची पायरी चढायला लावली म्हणून संग्राम खुश झाला. आणि इकडे लगेच त्याच्या पियाला म्हणाला, रोहित तिथे नाही, तोपर्यंत त्या मुलीला पाठव राहुलवर जाळं टाकायला. आणि खरं तर आता हा त्यांचा प्लॅनच होता, रोहितला कारखान्यातून बाहेर काढायचा आणि त्या मुलीला तिथे पाठवायची आणि राहुलवर तिच्यावर जबरदस्ती केळ्याचा आळ घ्यायचा. मग आता शॉर्ट ड्रेस घातलेली, उंच जातीचे सँडल घातलेली, हातामध्ये फाईल घेतलेली एक मुलगी टिक टॉक करत आली की, आणि तिच्या सँडलच्या आवाजाने सगळ्यांनी तिच्याकडे बघितलं, राणीनंही बघितलं. आणि ती मुलगी पूर्ण तयारीने आली होती आणि आज स्वतःच राहुलच्या गळ्यात पडायला ती तयार होती. आणि आता ती राहुलला म्हणाली, मी आई कमीन. राहुलनं वर बघितलं आणि त्याची पहिली नजर तिच्या पायावर गेली आणि त्यानं तिला वरपर्यंत बघितली. खूपच बोल्ड, हॉट, सेक्सी दिसत होती. आणि राहुल तिथूनच म्हणाला, एक्सक्यूज मी, हो आर यू? मी तुम्हाला ओळखतो का? आणि मी तुम्हाला इथं बोलवलं का? कोण आपण? आणि ती म्हणाली, राहुल सूर्यवंशी तुम्हीच ना? तो म्हणाला, हो. ती म्हणाली, मग मी आत येऊन बोलू का? थोडंसं जॉबविषयी बोलायचं होतं. आणि राहुल म्हणाला, येस प्लीज हॅव अ सीट. आणि आता ती पायावर पाय ठेवून बसली आणि राहुलला तिच्याकडे बघणंसुद्धा मुश्किल झालं होतं. इतकं तिचं बसणंसुद्धा सेक्सी वाटत होतं. आणि एखादा टॉवेल घ्यावा आणि तिच्या पायावर टाकावा मांडीवर, असंच त्याला वाटत होतं. पण ही आहे कोण आणि का आली आहे हे मात्र त्याला कळत नव्हतं. आणि आता ती मनातच म्हणत होती. आणि काहीही बोलण्या अगोदरच राहुलच्या मिठीत जायचं आणि त्याच्या खुर्चीत जाऊन बसायचं त्याच्या मिठीत आणि कांगावा करण्यासाठी ती तयार होती. आणि मनातच म्हणाली, 1, 2, साडेमाडे 3. आणि ती उठणार इतक्यात पटकन राणीच आत आली आणि तिनं तिचा स्कार्फ घेतला आणि तिच्या मांडीवर टाकला आणि तिथंच तिच्या शेजारी बसली आणि म्हणाली, आता बोल, तुझं काय काम आहे? तसा राहुल हसला आणि ती मुलगी चक्रावली.